मंडळी, गेल्या 2 दिवसांपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि ही गोष्ट पालकांसाठी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पालकांनी विद्यार्थ्याला खूप शिकवलेलं असतं आणि 10वीची परीक्षा ही सुरुवातीचा एक सगळ्यात मोठा पर्याय असतो. 10वीची परीक्षा जर चांगल्या मार्काने विद्यार्थी उत्तीर्ण झाला किंवा विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळाले, चांगली टक्केवारी मिळाली तर त्याचं भविष्य उज्ज्वल असतं. आणि म्हणून बरेच पालक आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, चांगले मार्क मिळवावे, चांगली टक्केवारी घ्यावे म्हणून याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आग्रह विद्यार्थ्यांना करत असतात. तर मंडळी, तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचा मुलगा किंवा मुलगी 10वी किंवा 12वीची परीक्षा यावर्षी देत असेल किंवा देणार असेल. आता 10वीचे पेपर सुरू झालेत, आता थोड्याच दिवसामध्ये 12वीचे सुद्धा सुरू होतील. म्हणजे काय, 10वी आणि 12वीचे पेपर तुमचे विद्यार्थी जर देत असतील, तुमचे मुलं देत असतील किंवा तुम्ही स्वतः देत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे. तो उपाय जर तुम्ही केला तर 100% चांगल्या टक्केवारीने तुमचे मुलं पास होऊ शकतात किंवा तुम्ही चांगली टक्केवारी 10वी 12वीच्या परीक्षेत घेऊ शकता. याच्यासाठी एक साधा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. तो उपाय जर तुम्ही केला तर भरघोस मार्क तुम्हाला मिळतील आणि चांगली टक्केवारीसुद्धा मिळेल. तुमच्या बुद्धीमध्ये चांगला सकारात्मक बदल होईल. मग ते उपाय कोणते हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. फक्त उपाय कसा करायचा आहे, परीक्षेला जाण्यापूर्वी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. उपाय अगदी सर्वसामान्य आणि साधा सोपा जरी असला तरी आपल्या धर्मशास्त्रामध्ये, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला फार मोठी किंमत आहे. फक्त परीक्षेला जाण्यापूर्वी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. चांगले मार्क तुम्हाला मिळतील, चांगले टक्केवारी मिळेल. तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण पहा. रामकृष्ण आणि मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की 10वी 12वीची परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु अभ्यासाबरोबर आपल्याला ईश्वरी कृपा असणं खूप गरजेचं आहे. विद्याची आराध्य देवता सरस्वती माता प्रसन्न असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मंडळी, आपण 10वी 12वीची परीक्षा देत असताना प्रत्येक देवाला हात जोडत असतो, देवळामध्ये जाऊन देवाला नमस्कार करत असतो. हे त्याच्या मागचं कारण आहे. मंडळी, तुमचे जर मुलं मुली विद्यार्थी 10वी 12वीची परीक्षा देत असतील तर परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांनी मी सांगितलेला एक उपाय करायचा आहे. तो उपाय जर त्यांनी केला तर 100% ते 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने, चांगल्या टक्केवारीने पास होतील. तो उपाय कोणता हे जाणून घ्यायचा आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी बघा, ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जात असाल, तुमचे विद्यार्थी किंवा तुमचे मुलं मुली परीक्षेला ज्या दिवशी जातात त्या दिवशी काय करायचं आहे, त्यांना तुम्ही ओवाळायचं आहे. जसं आपण भाऊबीजेला ओवाळतो किंवा दिवाळी पाडव्याला ओवाळतो, अगदी त्याचप्रमाणे त्यांना ओवाळायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, पूर्वी युद्ध करायला जात असताना राजाची राणी राजाला ओवाळायची चांगल्या कामाला जाण्यासाठी. तर तुम्ही तसं ओवाळायचं आहे आणि दही आणि साखर तुमच्या मुलाला खाऊ घालायचं आहे. आणि काय करायचं मंडळी, तुमचा मुलगा किंवा मुलगी पेपर द्यायला जात असताना, परीक्षेला जात असताना ज्या दरवाजात जाणार आहे त्या दरवाजामध्ये काळी मिरची आणि लाल मिरची या दोन्हीचं मिश्रण आपल्याला दरवाजावर टाकायचं आहे. आणि त्या काळ्या मिरचीला, त्या लाल मिरचीला ओलांडून किंवा तुडून तुमच्या मुलाला जायला सांगा. याने होईल काय, तुमच्या मुलावरला जेवढा काही दोष असेल तेवढा दोष उतरेल. आणि त्यानंतर ओम ऐं योगेश्वरी सरस्वते नमः, ओम ऐं योगेश्वरी सरस्वते नमः अशा पद्धतीचा मंत्र त्याला वारंवार उच्चारायला सांगा. आणि ती लाल मिरची पायाखाली तोडूनच तुम्ही समोर परीक्षेला जा. फक्त जात असताना दरवाजाकडे वळून अजिबात बघू नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सुरुवात करा. आणि पेपर देण्यापूर्वी, परीक्षेला त्या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी ओम ऐं योगेश्वरी सरस्वती नमः अशा पद्धतीचा मंत्र त्यांनी वारंवार उच्चारण करावा. अशा पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर 100% तुमच्या मुलांना चांगले मार्क मिळतील आणि तुमचे मुलं भविष्यात चांगले मोठे अधिकारी किंवा नोकरीला सुद्धा लागू शकतात. तर मंडळी, हा साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा. आणि या उपायाबद्दल तुमची काही तक्रार असेल तर आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा.